1 तासाच्या वर झाला असणार. हाय हॅलो नमस्कार, मी मिनल श्री सखीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदात जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. तर जसं की तुम्ही एवढी गर्दी बघताय, मी पोस्ट ऑफिसमध्ये आली होती कारण आता फक्त 2च आठवडे बाकी राहिलेत रक्षाबंधनसाठी. तर मला पोस्टाने राख्या पाठवायच्या होत्या आणि इथे तुम्ही बघताय हा माणूस आहे ना कंटिन्यू त्या मुलीच्या मोबाईलमध्ये बघत होता. काय माहिती, पण मला खूप जाम राग येत होता. पण म्हटलं की बाबा ते लोक एकमेकांना ओळखत असतील तर माझाच पचका होणार आहे. सो मी लेट इट बी केलं. बाहेर पडली जस्ट 1-1.5 तास. बरोबर माझा 1 ते 1.5 तास तिथे गेला होता. उभं राहून अक्षरशः पाय पूर्ण दुखत होते माझे खूप. तर फायनली घरी येऊन पोचली आहे. खूप जास्त वेळ गेला माझा तिकडे. कृष्णाजला शाळेत सोडलं आणि मी डायरेक्ट स्टेशनला पोस्ट ऑफिस जाणार होती. मोठी लाईन होती की बापरे. मला कमीत कमी मी 12:30 पावणे 1च्या मध्ये गेली होती, तिकडे पोचली होती आणि मी बाहेर पडली 1:30-1:15-2च्या दरम्यान काहीतरी मी बाहेर पडली. बरोबर 1 तास उभी होती. मग आता उभं राहून तरी काय करणार. सो मी एडिटिंग केलं तिथेच उभं राहून कालच्या व्हिडिओचं आणि म्हटलं घरी जायला पण लेट होणार, त्याच्यानंतर एडिटिंग आणि सगळं करेपर्यंत खूप उशीर होईल. तर मग तिथे उभं राहून थोडं एडिटिंग केलं आणि नशीब पाऊस नव्हता. मी घेऊन गेली होती रेनकोट, तरी पाऊस आला नाही म्हणून नशीब. पोस्ट ऑफिसमध्ये असताना पाऊस येऊन गेला. आणि सगळेजण राखी पाठवतात रक्षाबंधनसाठी आता पोस्टाने, जे म्हणजे लांब असतील भावंड वगैरे. माझ्या मोठ्या काकांना एक मुलगा आहे, त्याच्यानंतर बाकीचे सगळे पण काका आहेत त्यांना सगळे मुलंच आहेत. फक्त माझ्या मोठ्या काकांना एक मुलगी आहे, म्हणजे माझी बहीण, सख्खी चुलत बहीण, आणि आम्ही दोघी, माझी बहीण आणि मी, आम्ही तिघीच बहिणी आहोत. बाकी सगळी मुलं आहेत भावंड माझी. त्यामुळे सगळ्या राख्या ह्या गावीच पाठवाव्या लागतात. सगळे गावीच आहेत. एक नाशिकला आहे, एक हैदराबादला आहे. सो त्या वेगवेगळ्या, बाकी सगळ्या बेळगावला गेलेल्या आहेत राख्या. स्पीड पोस्ट केलेला आहे. सो ते सगळं पाठवून मी घरी आली आहे जस्ट आता. आणि आता थोडा वेळ बसणार, मग परत कृष्णाला आणायला जायचं आहे. हे रुटीन चालूच आहे. नुसतं सकाळी उठल्यापासून नुसतं पळा. काल तर अक्षरशः इतकी माझी हालत बेकार झाली होती, खूप भयंकर हालत बेकार झाली. पाय इतके दुखत होते ना, आणि जेव्हा माझे पाय भयंकर दुखतात ना, तर सकाळी झोपून उठल्यावरती किंवा झोपेमध्ये आहे ना, मला पायात वात येते. आणि तेच झालं आज सकाळी. मला एकदम पोटरीमध्ये वात आली, कारण खूप जास्त काल दमछाक झाली माझी. आणि बड्डे त्याच्यामध्ये, मग दीपपूजन, आणि सकाळीसुद्धा थोडंफार काय गिफ्ट वगैरे घ्यायचं होतं त्याला बड्डेसाठी वगैरे. सो त्याच्यासाठी पळापळ झाली थोडीफार त्याच्यामुळे. सो आज पण तसाच आहे, रोजचे दिवस तसेच पळापळीचे आहेत. आणि काय करणार, आता दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि उद्या कृष्णाच्या शाळेमध्ये आहे ना, 15 ऑगस्ट निमित्त क्रांतिकारक जे आपले होऊन गेलेत ना, त्यांचा ड्रेसिंग करायचा आहे. म्हणजे महात्मा गांधी असतील, भगतसिंग असतील, ह्या सगळ्यांप्रमाणे जवाहरलाल नेहरू असतील, तर ते ड्रेसअप करायचे आहेत. तर आता आमच्याकडे तसे कपडे तर नाही आहेत, कारण आतापर्यंत लागलेच नव्हते, कारण तो नर्सरीला आहे. सो आता ॲक्च्युली प्रॉब्लेम असं झाला, आम्ही विचार करतो कोणाचा तरी घ्यायचा, म्हणजे एका दिवसापुरता. आता कुठे नवीन घ्या, पण बघू आता काय, जर ऑप्शन नसला तर मग घ्यावा लागेल. आणि मी आता जाऊन आली स्टेशनला, पण मला खूप दमायला झालं. 1-1.5 तास उभं राहून आली. आणि कसं साईज पण कळली पाहिजे. तर बघूया मग संध्याकाळी मे बी कृष्णराजला मला घेऊन जावं लागेल बहुतेक आणायला. तर पाऊस नसेल तर बरं होईल त्याला घेऊन जाताना, कारण पाऊस असेल तर मग परत रेनकोट घालाय वगैरे ना, कंटाळा येतो खरंच. तर बघू आता दुपारनंतर मग ऑनलाईन मिळतो का बघते मी एकदा. जर नाहीच मिळाला तर मग मला स्टेशनला जाऊन घेऊन यावंच लागेल. दुसरा काय ऑप्शन नाही आहे बहुतेक. चला तर मग बघू काय काय होतं आहे आजच्या दिवसामध्ये. मी तुमच्यासोबत शेअर करते सर्व गोष्टी. चला. तर हा ड्रेस मला एका माझ्या फ्रेंडच्या मुलाचा मिळाला. आणि जसं बघताय कृष्णराजला तो परफेक्ट झालेला आहे. तो स्टेशनला जाण्याची मला काल गरज लागली नाही, बरं झालं. आणि कृष्णराजला मी शाळेत सोडायला जाताना आमच्या लिफ्टमध्ये मला कोणतरी सेलिब्रिटी भेटले. तर ह्या आहेत स्नेहल शिदम मॅडम. तर आम्हाला त्या लिफ्टमध्ये भेटल्या. तर त्या मला बोलत होत्या की खूप छान नाव ठेवलंय तुम्ही कृष्णराज. आणि लागलीच मी त्याच्या बाबांची सुद्धा तारीफ केली, कारण त्याच्या बाबांचीच इच्छा होती हे कृष्णराज नाव ठेवायचं. आणि आम्ही कृष्णराजच्या शाळेमध्ये येऊन पोचलो. त्याला मी सांगत होती की शाळेत जाताना मेन गेटवरती टीचरला बोल की जय हिंद करून. तर तो जाईपर्यंत डोक्यावरतीच हात ठेवून चालला होता. तर त्याला मी तेच सांगितलं आणि तो छान मस्त एन्जॉय करत शाळेत गेला. तर आजचा माझा हा मिनी व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.